काकी, आजच्या वादावरून तरी दिसतंय की सुंदर पुढच्या काही दिवसात घर सोडून जाणार. खरंच सुंदरस म्हणाला? वय लय रागारागात आईशी भांडत होता. अहो काकी, मी ठिणगीच अशी टाकली होती की भडका होणारच. वा कामिनी वा. एकदा का अक्षरा आणि सुंदर हे घर सोडून गेले, इथं आपलंच राज्य, इथली समधी संपत्ती आपली होणार, इथं आपली सत्ता येणार. वा कामिनी वा. काकी जरा हळू, अजून आपलं स्वप्न पूर्ण नाही झालंय. लय उड्या मारू नका. घरच्यांना जर भनक लागली ना तर आपलं स्वप्न स्वप्नच राहील म्हणून समजा. हातात आलेला डाव बी पलटू शकतो. वय ग, अगं आनंदाच्या भरात लक्षातच आलं नाही. बरं, आपलं काम कवपत्र होईल. आता फक्त वाट बघणं एवढंच आपलं काम आहे. आणि एकदा का दत्तक घेण्याच्या प्रोसेससाठी माणसं घरात आली की आपला शेवटचा डाव टाकायचा, म्हणजे आपलं काम झालं. ताई, जिजू, शौर्य, अरे माझा ना फोन मिळत नाहीये. तू प्लीज एकदा बघतोस का बेडरूम मध्ये मी विसरली आहे का तिकडे? माझ्यासाठी बघ ना प्लीज. हा, थँक्यू. काय झालंय? ताई, शौर्यला दत्तक घेण्याच्या प्रोसिजरसाठी काही लोक आलेत घरी, हॉलमध्ये बसलेत. अगं पण असे अचानक कसे आले? अरे बापरे, घरचं हे असं वातावरण त्यांच्या समोर आलं तर शौर्याला दत्तक घेणं अवघड होऊन जाईल. आणि मग या समजामध्ये शौर्य आपला कधीच होणार नाही. अरे देवा, काय होऊन बसलं हे समज. अहो जरा शांत व्हा ना तुम्ही. असं काही होणार नाही. शौर्य आपला आहे आणि तो आपलाच राहणार. तुम्ही काळजी नका करू. शरू, तू शौर्याबरोबर इथेच थांब. आता त्याच्या या मनस्थितीत त्याला त्या लोकांसमोर नको न्याल. ताई, पण असं कसं होईल? दत्तक घेण्याच्या प्रोसिजर मध्ये ते लोक कधी ना कधी तरी शौर्याला समोर यायला सांगतीलच ना. मग होय ना. आणि मग तेव्हा काय करणार आपण अक्षरा? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना. मग मला एक शेवटचा प्रयत्न करू दे. तुम्ही आता त्यांना बोलण्यात जरा गुंतवा. बाकी पुढचं काय करायचं ते मी बघते. ठीक आहे. अहो एक मिनिट. काय आहे? हा, आई अंबाबाई आहे आपल्या पाठीशी. नका इतकी काळजी करू. आणि असे भरल्या डोळ्यांनी जाणार आहात का ते लोकांसमोर? नाही ना. आलोच. पाणी घ्या. थँक्यू. शौर्य कुठे आहे? दिसत नाहीये तो. अहो असेल की बाहेरच खेळत असेल. पोरानं लय जीव लावलाय बघा समद्यानं. आणि मित्र बी एवढे झालेत ना, दिवसभर खेळत असतो तो. ऐका ना, थोडी गडबड आहे. सुंदर सर आणि अक्षरा मॅडम भेटतील का लवकर? नाही, कसं आहे, आम्ही कामाला सुरुवात करू म्हणजे आम्ही पण फ्री होऊ. काय मॅडम? हा हा, वही बोलवते ना. प्लीज. हा, तो आला. नमस्कार. सुंदर सूर्यवंशी. ह्या माधुरी मॅम हेड ऑफिस मधून आल्या. नमस्कार. नमस्कार. अहो ते जरा कामात होतं ना, म्हणून जरा उशीर झाला. अरे देवा, कुठल्या यायला आली ही माणसं? घरातलं वातावरण समद दूषित आहे. आणि आता हे समद या लोकांच्या नजरेला आलं तर? नाही नाही, बिचाऱ्या शौर्याला आई वडिलांचं छत्र मिळायला पाहिजे. त्याला हक्काचं छप्पर नाही मिळालं तर?
आत्या अगं ह्यांच्या चहा पाण्याचं बघ की. बरं मॅडम तुम्ही काय घेणार, चहा की काफी? नाही नाही, काहीच नको. मुळात एवढा वेळही नाहीये आमच्याकडे. सावंत, आपल्याला आजच्या आज हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचंय. हो हो. हा पण मॅडम तुम्ही असं अचानक न कळवत आलात ना? नाही म्हणजे कसं आहे, म्या न अक्षरा तुम्हाला भेटायला येणारच होतो. अहो, हा आमच्या कामाचाच एक भाग आहे. मुलांचं घरचं वातावरण पोषक आहे की नाही हे आम्हाला जाऊन पाहावं लागतं आणि आमची ती जबाबदारीच असते. त्यामुळे असं अचानक जाऊन भेट देणं योग्यच असतं. घराची वास्तव स्थिती कळते आम्हाला. सुंदर सर, माणूस ठरवून आहे ना थोड्या वेळापुरतं का होईना नाटक करून सुखी कुटुंबाचं चित्र आमच्या समोर उभं करतो, पण आम्ही त्याला ती संधी देतच नाही. काय ना, हे अशा अचानक भेट दिल्याने ना लोकांचे खरे चेहरे कळतात. वा वा, एक नंबर. तुमची कामाची पद्धत लयच भारी बघा, आवडली आपल्याला. सुंदर सर, प्लीज, आम्हाला खरंच खूप उशीर होतोय हो. आम्हाला आजच तुमचं घर बघायचंय, शौर्याची रूम बघायची आहे आणि घरातील तुमच्या इतर मेंबर्सना आम्हाला भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला कॉपरेट करा आणि लवकरात लवकर आम्ही आमचं काम पूर्ण करू. हा होय मॅडम. आणि काय ना, हे सगळं झालं की मग आम्ही निर्धास्त होऊ. म्हणजे दत्तक पेपर्स करायला आम्ही मोकळे. आजकाल काय होतं ना, लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे आम्हाला हे काम खूप बारकाईनं काळजीपूर्वक करावं लागतं. सगळ्यांचेच रिपोर्ट चांगले येतात असं नसतं ना, म्हणून ही अचानक जाऊन भेट घेणं गरजेचं असतं. वय बरोबर आहे तुमचं, पण यायच्या आधी कळवलं असतं तर बरं झालं असतं ना. अहो, आज काही अडचण आहे का? नाही नाही, अहो कसली अडचण. आमचं काय, माझ्या हाताचा स्वभाव ना जरा भोळा आहे, भाबडा आहे बघा. म्हणजे घरी कोण पाहुणं येण्याआधी तिला घर आहे ना असं चकचकीत लागतं, आणि तिला आहे की नाही समदेसनी खाऊ घालायची लई हौस आहे बघा. नाही म्हणजे तुम्ही येणार आहे हे आधीच कळलं असतं ना, त्या घरातल्या समदेसनी सांगितलं असतं, म्हणजे समधी कसं घरातच थांबली असती ना. आता कोण कोण कुठं कुठं गेलं असेल काय माहिती ना. हा, सुंदर सर, काहीच हरकत नाहीये. ही सगळी गैरसोय होणार हे आम्ही गृहीतच धरून असतो, म्हणून आत्ता घरात जे असतील त्यांना आम्ही भेटू. होय चालेल. बरं ग्लास द्या, द्या द्या. सुंदर, अरे वहिनीचं काय. आत्या आता येऊ विषय नको. सुंदर सर, हा आपण घर बघायला सुरुवात करूया का? हा होय होय, या दाखवतो मी तुम्हाला. आत्या मी आलो जा, या या. हा इथेच ठेवा, इथेच ठेव, ठेवा. असू दे असू दे. हा पर्स बी ठेव. या आत्या या. आई, आई हा युनिफॉर्म बघितलात? आई ही फक्त वर्दी नाहीये माझ्यासाठी. आई, मी IPS व्हावं हे माझं स्वप्न होतं, पण हे स्वप्न फक्त माझं नव्हतं. हे स्वप्न अख्ख्या घराने जगले. मी नोकरी सोडायचा निर्णय घेतल्यानंतर जितकं दुःख मला झालं ना, तितकंच तुम्हा सगळ्यांनाही झालं होतं. तुम्हालाही तितकाच त्रास झाला होता. झाला होता नाही आई? त्रास झाला होता ना तुम्हाला पण? बोला नाही. वय हो ना? मग आई, आई, आई आपण हे सगळं सहन करू शकलो कारण आपण मोठे होत, अनुभवी होत. आपण एकमेकांची साथ दिली म्हणून हे सगळं पार पाडू शकलो. पण हे शौर्य, तो खूप लहान आहे आई. त्याला हे सगळं कळत पण नाहीये. या सगळ्याचा त्याने मनावर खूप खोल परिणाम करून घेतला. आई, त्याला स्वप्न आपणच दाखवलं ना.
तुला एक हक्काचं घर मिळेल, आई वडील मिळतील, प्रेमाची माणसं मिळतील, तुमच्यासारखी माया करणारी, त्याचे लाड करणारी आजी मिळेल. मग आपण आपल्या एका निर्णयामुळे त्याची सगळी स्वप्न मोडायची. या सगळ्यात त्याची काय चूक आहे? त्याला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत नाही. शौर्य, हे बघ, तू ना या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. अरे आपण विचार नसतो करायचा, आपण छोटे आहोत. आजी ना, आजी चिडतच असते. तुला माहितीये, माझी आई तर माझ्यावर चिडायची पण आणि मला मारायची पण. इतका मार खाल्लाय मी आईचा आणि ताईचा सुद्धा. काहीतरी खोड्या करायचे आणि मग ते मला फटके द्यायचे. मला सांग, तुला मी गोष्ट सांगू? नाही, मी तुला जोक सांगते. हत्ती आणि मुंगी गाडीवरून जात असतात आणि त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो. हत्तीला मार लागतो पण मुंगीला काहीच होत नाही. का? सांग सांग सांग. नाही माहित? तिने हेल्मेट घातलेलं असतं. अजून एक जोक सांगते. हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात. आणि मुंगी जाऊन देवळामध्ये लपते आणि हत्ती येतो आणि बरोबर तिला शोधतो. कसं काय सांगू? तिने देवळाच्या बाहेर चप्पल काढलेली असते. मला सांग ना, तुला काही बोलायचंय माझ्याशी? आपण गप्पा मारायच्या आहेत छान. तुला इथे नाही राहायचं? अरे असं का बोलतोयस तू? तू ताईच्या बाळामुळे असं बोलतोयस का? शौर्य, अरे तू हा विचार कर ना की तू जर इथे थांबलास तर त्या बाळाला एक मोठा भाऊ असेल, हो की नाही? मग तू त्याचे खूप लाड करशील, जसे आम्ही तुझे लाड करतो तसे, हो की नाही? आपण एक गेम खेळायचा, मस्त खेळायला जाऊयात. चल. सुंदर सर, तुमचं घर खूप छान आहे आणि प्रशस्त आहे. आवडलं मला. शौर्याने जर यांना पाहिलं आणि त्यांना सांगितलं की त्याला इथे राहायचं नाहीये तर जिजू आणि ताई त्याला कधीच दत्तक नाही घेऊ शकणार. चला आपण जाऊया इकडे. नाही, इथं समजांच्या खोल्या आहेत. या इथं या. बर. या, ही बघ. अरे बापरे, ह्यो शौर्य आहे ना, अभ्यास करतो, खेळतो, समजा इथंच ठेवतोय बघा. हा,
हे बघा, हे शौर्यचं कपाट आहे हा, आणि शौर्य आहे की नाही इथं ह्या टेबलावरती अभ्यासाला बसतोय. अहो तुम्हाला सांगतो, नुसता ना पूर्ण घरभर दंगा असतो शौर्यचा. तो आहे की नाही इकडं मजेत असतोय बघा. हा अहो किती बी दमला ना तर रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय झोपतच नाही. मम्म्या किंवा अक्षरा त्याला मस्तपैकी गोष्ट सांगते बघा. ही शौर्याची एकट्याची रूम आहे का? हा नाही 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 नाही, ही खोली आहे की नाही माझी आणि अक्षराची आहे. शौर्य आमच्या संगत असतोय. असं काय आहे, शौर्याची जबाबदारी आता पूर्णपणे आमची आहे असं अक्षराचं म्हणणं आहे, आणि ते मलाही पटलंय बघा. गुड. तुम्ही तुमचा पर्सनल वेळ शौर्यासाठी देता हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. नाहीतर आजकाल बऱ्याच ठिकाणी आम्ही बघत असतो, आई वडील आणि मुलांची रूम ही वेगवेगळीच असते. हो ना, नाहीतर आजकालचे पालक मुलं जरा मोठी झाली की त्यांना एक त्यांची वेगळी रूम देऊन मोकळे होतात. पण तुम्ही मात्र खूप वेगळा निर्णय घेतलाय सर. अक्षरा मॅडम आणि तुम्ही, म्हणजे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील लोकांनी जो निर्णय घेतलाय तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. लहान मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार होणं ही जितकी मोठी जबाबदारी असते तेवढीच ती खूप महत्वाचीही असते. लहान मुलांना आईवडिलांचं प्रेम, आईवडिलांचा आधार जास्तीत जास्त मिळाल्यावर ते त्यांच्यापासून दूर जाण्याचा अजिबात विचार करू शकत नाही. उलट यानं त्यांचं मन अधिक मजबूत होतं. तुम्ही मुलगा दत्तक घेण्याचा हा जो विचार केलाय, ही जी बाब आहे खरंच खूप प्रेरणादायी आहे. सुंदर सर, खरंच खूप छान वाटलं मला तर काही अडचण वाटत नाहीये म्हणजे शौर्याला तुम्हाला देण्याबाबत. पण त्याआधी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मला भेटायचंय, म्हणजेच आपण पुढची प्रोसेस सुरू करू आणि कदाचित आज पूर्णही करू. आई धड बोलल ना यांच्या संग. अक्षरा, तू शौर्याची आई म्हणून विचार करते आहेस, पण मी बी तेच करते आहे. सुंदर माझ्या पोटचा गोळा आहे आणि मी त्याच्या भल्याचा विचार करते आहे. मला माझ्या पोराचं भविष्य सुरक्षित हवंय आणि या घरचं भी. भविष्यात जाऊन जर त्याला त्रास होणार असेल तर आजच मी सावध होऊन काही निर्णय घेतला तर मी चुकीचे झाले. नाही, तुम्ही चुकीचं नाही आहात, पण हे भविष्यात या सगळ्याचा त्रास होऊ नये याचा तुम्ही विचार करताय. पण आत्ता या सगळ्याचा ह्यांना जो त्रास होतोय त्याचं काय? आई, आत्ता यांची इच्छा काय, यांचा आनंद कशात आहे हे एकदा तुम्ही विचारात घ्या ना प्लीज. शौर्य जर ह्यांच्यापासून लांब गेलं ना ते तुटतील, खूप कचतील. या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होणार आहे आणि यांना जर त्रास झाला ना तर ते आपल्या दोघींनाही सहन होणार नाही हे तुम्हाला माहिती. मी हात जोडून विनंती करते, प्लीज तुमचा निर्णय मागे घ्या ना. एकदा यांचा विचार करा. तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला या घरावर आणखी एक बी संकट आलेलं नकोय. आई, आणि पुन्हा पुन्हा त्यात चुका उगाळायच्या बी नाहीत मला. माझा निर्णय ठाम आहे.
त्यात बदल होणार नाही. ठीक आहे, मग या 2 आईची मनत दुखावली जाणार आहेत. एक तुमचं आणि एक माझं. आई शौर्याला जर दत्तक घेऊ नाही शकलो ना, तर हे या घरात राहणार नाहीत असा निर्णय घेतला यांनी. आणि एक बायको म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य आहे, ते मला निभावावं लागेल आई. तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही, पण म्या माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला या घरावर आणखी एक बी संकट आलेलं नकोय. आई, आणि पुन्हा पुन्हा त्यात चुका उगाळायच्या बी नाहीत मला. माझा निर्णय ठाम आहे, त्यात बदल होणार नाही. काहीच मार्ग दिसत नाहीये. आईंना कसं समजवावं हेच कळत नाहीये. काय करू? अक्षरा, अगं इकडे काय करतेस? अक्षरा, अक्षरा, अगं ते दत्तकची प्रोसिजर करणाऱ्या मॅडम म्हणतायत त्यासनी घरातल्या समजासनी भेटायचं आहे बघ. तू आई संग बोललीस का? हा, समजावलंस का आईला? काय म्हणली आई? नाही समजू शकले मी आईंना. मी काय करू कळत नाही मला. अक्षरा, अक्षरा, शांत हो, शांत हो. आता आहे की नाही, आपल्याकडे एकच पर्याय आहे. जे काय खरं आहे ना ते समजा त्या लोकांनी सांगून टाकूया. मग यावर आईचं म्हणणं काय बी असू दे, पण आपण शौर्याला दत्तक घ्यायचं म्हणजे घ्यायचं. हवं असेल ना तर आपण त्यांच्याबरोबर हात जोडू, त्यांची मनधरणी करू, पण आपण माघार घ्यायची नाही. असंच करूया. असंच करूया. आणि एवढं करून सुद्धा यावर काही चुकीचा निर्णय घेतला ना तर मग मी या घरात राहणार नाही बघ. तुला पटलं तर बघ. तुमचा जो निर्णय असेल ना तोच माझा असेल.